झी 24 तास एक पाऊल पुढे। त्या एन्काउंटरची चर्चा सर्वात जास्त का होते मग? एन्काउंटरच्या जास्त याच्यासाठी होतो आहे की ज्युडिशियल सिस्टम फार लांब लचक ते ट्रायलचा पिरियड होतो आहे आणि तेवढं सगळं करून सुद्धा त्यांना लोकांना पाहिजे तसं ते थांबवलं नव्हता। एन्काउंटर 82 पासून होतो आहे। एन्काउंटर आपण पहिला कोणी आपण इन्व्हेंट केला असं नाहीये। 1982 ला मणिया सुरू आता मूवी पण निघाले ना, तेव्हापासून तुम्ही सगळे चित्रपट बघता, तुमच्यावर चित्रपट ते बघतो मी। चांगलं म्हणून कोणी सांगितलं खरे असतात का चित्रपटात? ऍक्च्युअली जे घडलं तसं दाखवलं असतं, तसे तुम्ही वागला होता त्या काळात? नो या अबाउट 70-80% तसं होता ते। त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी दाखवतात आणि त्याच्यामध्ये ते कंपनी पिक्चर बद्दल आपण उल्लेख केला तर मोहनलालनी केला होता। माझ्यासारखं दिसतो थोडासा, अजून थोडासा तसं बोलतो सुद्धा आणि तो बेसिकली त्याच्यामध्ये हे दाखवतात की स्ट्रॅटेजी कसं आपण वापरून हे सगळं कंट्रोल आपण करू शकतो। स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलं होता, आधी न वापरलेले एमपीडीएचे डिटेन्शन 1500 3 वर्षामध्ये, म्हणजे 500 तो आणि 500 वेपन जमा करणे, इलिगल वेपन जमा करणे आणि नवीन कायदा आणणे आणि त्याच्या अंमलबजावणी करणे आणि पोलिसांना उत्साहन देणे, रिसोर्सेस। पोलीस म्हणजे काय, आपण सांगतो जा ना त्याला घेऊन जा, आणि घेऊन यायला त्याला विमानाची तिकीट काढावं लागतो या गाडीचे पेट्रोल लागतो, हे सगळं देणार कोण? तर आधी इतर लोकांच्याकडून घेत असेल तर मी केव्हा दिले ऍडव्हान्स मध्ये। तसं शाळा बांधायला मी त्याला दर महिना ऍडव्हान्स देत होतो, दर आठवड्याला ऍडव्हान्स देत होतो कॉन्ट्रॅक्टरला। तसं पोलिसांना सुद्धा रिसोर्सेसच्या उपलब्ध आपण करून दिले, तर भरपूर काम केले। हाच रिसोर्सचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, याचं कारण वर्षानुवर्ष आम्ही ऐकतोय पोलीस दलाचं आधुनिकीकरण व्हायला पाहिजे, त्यांना इक्विपमेंट्स मिळायला पाहिजेत। फोर्स 1चं सेंटर मी मागे पाहिलं होतं, ते सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेसच्याच प्रतीक्षेत होतं। काय सांगाल, राजकारणी याच्याकडे लक्ष देत नाहीत? नाहीये, फारसा इतकं लक्ष द्यायला पाहिजे तेवढा लक्ष देत नाहीये आणि रेड टेप मध्ये सगळे बांधून असतो आणि आपला रिॲक्शन आहे तर सगळे नी जर्क रिॲक्शन आहे। राजकारणी या इतर ब्युरोक्रेसी आहे, त्या 26/11 घडला आणि 1-2 महिना त्याच्या गाजाबाजा असतो, त्यानंतर सगळं आता बंद। आता सीसीटीव्ही कॅमेरा आहे तो मुंबईला बसायला पाहिजे, 10 वर्ष आधी बसायला पाहिजे होता, काय नाहीये। एक बुलेट प्रूफ जॅकेट आहे 1919 मध्ये जे घेतला ते आपलं हेमंत करकरे माझा मित्र आहे त्यांनी घातलं, त्यानंतर ते बुलेट प्रूफ जॅकेटच्या वय आहे 5 वर्ष। तुम्हाला माहित आहे का, कोणताही बुलेट प्रूफ जॅकेट आहे 5 वर्ष नंतर ते काढून समुद्रामध्ये फेकायला पाहिजे, पण आपण तेच अजून तेच घालून फिरतो, म्हणजे काय अर्थ आहे? ते बरोबर नाहीये। फोर्स 1 म्हणाला, इतर म्हणाला, सर्वांना आपण बंदूक आणून दिलेला आहे, 1500 बंदूक आणून दिलेला आहे, पण त्यांना बुलेट प्रूफ जॅकेट, बुलेट प्रूफ हेल्मेट असं दिले नाही, तर ते 18 लोक शहीद झालेले आहे। तसा कदाचित नेक्स्ट अटॅक मध्ये लोक पुढे एवढे सरसावून येणार की नाही, त्याबद्दल मला कधी कधी शंका वाटतात। तो रिसोर्सेसचा प्रॉब्लेम आहे आणि ब्युरोक्रेसी म्हणा या सरकार म्हणा राजकारणी म्हणा, त्यांना एखादा इन्सिडेंट घडला तर ते हँडल केले, चांगलं नाव कमवले, त्यानंतर त्याबद्दल काय ते उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, सीसीटीव्ही आपण आणायला पाहिजे होता 6 वर्ष आधी, 10 वर्ष आधी, 15 वर्ष आधी। आपण लंडन सारखं करायला पाहिजे, लंडन मध्ये होत होता तेव्हा आपण करायला पाहिजे। लंडन मध्ये आता बॉम्ब ब्लास्ट झाला, त्याची सगळी छायाचित्र काही क्षणात पोलिसांकडे उपलब्ध होती आणि त्यातनं त्यांनी त्या जो कोणी आरोपी होता त्याचा मागोवा घेतला। भामरागडच्या पलीकडे आपण गेला, अंगावरती सगळ्या महिलांना कपडाच नसतो आणि ते कधी कधी मुंगी वगैरे आहे ते घेऊन ते थोडासा मीठ टाकून ते चटणी करून खातात आणि असा व्यवस्था असं आपण सांगतो इंडिया शायनिंग असं आहे, आपण म्हणतो इंडिया शायनिंग वेअर। असे अनेक अधिकारी आहेत शिवानंदन साहेब, आता सुद्धा सर्व्हिसमध्ये, सरांना दाते त्यातले एक आहेत की जे अत्यंत निस्पृह आहेत, धडाडीचे आहेत, परंतु अनेक अधिकाऱ्यांना मी आता पोलीस दलात हताश झालेलं पाहतो या सरकारी बाबू लोकांपुढे। काय करावं लागेल? साधे बदलीचे अधिकारी आयुक्ताकडे नसतात पोलिसांच्या? सगळं होता। मी ठाण्याला पोलीस कमिशनर होतो तोपर्यंत 1976 पासून 2008 पर्यंत मनात घेतला तर एका मिनिटात मी बदली करत होतो, बिकॉज चूक केल्याशिवाय बदली फ्री मध्ये देत होतो आणि बदली फ्री मध्ये करत होतो। तर कोणी आमच्यावरती बोट कधी दाखवलं नाहीये, दाखवू शकत नाही होता, तसं होता। पण आता हे सगळे ते 3 वर्षाची आहे। मला अतिशय वाईट वाटतं तुम्हाला सांगायला, एक सिनियर पीआय एक महिलांची बरोबर गैरवागणूक केला आणि ते 354 म्हणजे अफेंडिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन असा गुन्हा त्यांच्यावरती दाखल केले, त्यांना आपण बदली करू शकत नाही।
केलं नाही, बदली केलं नाही. मीच सीपी होतो आणि सरकारला लिहून पाठवलं. बिकॉज हे 3 वर्ष मध्ये त्यांना बदली. अरे गुन्हा दाखल केलेला आहे, ते सुद्धा अफेंडिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन असा एकदम वाईट गुन्हा आहे. आणि तसं असताना सुद्धा त्यांना बदली करू शकत नाही. लिहून पाठवा आणि लिहून अप्लाय नो रिप्लाय. ते असं केलं तर पोलिसांची मनोधैर्य आहे ते कचणारच. आणि डायरेक्टर जनरल म्हणा या कमिशनर म्हणा, त्यांना हे सगळे मॅनेजमेंट इज द मेन जॉब. 2,25,000 लोक आपल्याकडे काम करत असतील तर त्यांना रिक्रुटमेंट करणे आणि त्यांना शासन करणे, डिपार्टमेंटल प्रोसिडिंग, रिमूव्हल आणि पेन्शन, दिस इज द मेन जॉब मॅनेजमेंट. आणि त्याच्यामध्ये बदली आणि भरती हे सगळे त्याच्याकडे अधिकार नसेल तर ते कसला अधिकारी. मी फोर्स बदल मी दुसरा एक शब्द वापरतो, ते फार्स झालेला आहे. FARCE. पोलीस फोर्स हा फार्स झालेला आहे. हा, बिकॉज ऑफ दी हस्तक्षेप, बिकॉज ऑफ दी इंटरफरन्स, बिकॉज ऑफ दी स्टेक होल्डर नाही आहे ते माणसं हे सगळं चालवायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे स्टेक होल्डर आहे, हे केलं तर याचा परिणाम वाईट होईल, त्याच्या मला पण भाग आहे असं त्यांना वाटत नाही. म्हणून हे सगळे प्रॉब्लेम आहे. शिवानंद साहेब, तुम्ही अत्यंत महत्वाच्या विषयाला आणि अत्यंत योग्यरित्या ज्याला आपण म्हणून तोंड फोडलेलं आहे. मला तुम्ही स्पष्टपणे सांगा, पोलीस दलातल्या या राजकीय हस्तक्षेपाला इतक्या मोठ्या प्रमाणात सुरुवात नेमकी कोणाच्या काळात झाली? मला वाटतं 1982 ला सुरुवात झाला, त्यानंतर 1999 ला सुरू झाला आणि त्यानंतर ते चालूच आहे. या सगळ्या काळात कोण महाराष्ट्राचे गृहमंत्री होते हे या जनतेला नक्कीच माहिती असेल. त्याची पुनरावृत्ती आता करायचं कारण नाही, परंतु या हस्तक्षेपांमुळेच पोलीस एक प्रकारे भ्रष्ट व्हायला कारणीभूत झाले का? पोलीस दलात सुद्धा अनेक बॅड एलिमेंट्स आहेत. इट इज बोथ. पोलीस दलामध्ये खूप बॅड एलिमेंट्स आहे, पण ते पॉलिटिकल नेक्सस आहे आणि ते बॅड एलिमेंट्सला प्रोटेक्शन देणारे राजकारणी आहे. म्हणून ते लोक इकडे आपण राहिलेलं आहे आणि त्यांना 311 मध्ये कमी करावा या काही नॉन एक्झिक्युटिव्ह मध्ये टाकावा असं होत नाहीये. तेच बॅड एलिमेंट चांगलं पोस्टिंग सारखं ते करत गेले आणि चांगला अधिकारी आहे ते साईडमध्ये उभे राहून ते बघत असतो आणि निराशा झालेला असतो. म्हणून पोलीस डिपार्टमेंटच्या मनोधैर्य खचलेलं आहे आणि पॉलिटिकल इंटरफरन्स आहे, खूप आहे. पोलीस दलामध्ये सुद्धा ब्लॅक शिप म्हणून सांगतो ते लोक पण आहे, पण ते लोकांना आपण काढायला पाहिजे. ते होत नाहीये, वीड आउट आपण करत नाहीये, म्हणून पोलीस दलाचा प्रॉब्लेम मोठा झालेला आहे. शिवानंद साहेब, आपण नक्षलवादाबद्दल बोलूया. आपलं पोस्टिंगही त्या भागात झालेलं होतं. 3 वर्ष गेले. आज पंतप्रधानांनी असं विधान केलं की या देशासमोरची सर्वात मोठी समस्या कुठली असेल तर ती नक्षलवादावरची. आता विद्याचरण शुक्लांची हत्या करण्या इतपत मजल गेली आणि त्याहीपेक्षा सुद्धा आता आमचं लक्ष शहरी भागाकडे आहे, अशा स्वरूपाचाही एक नक्षलवादाकडनं आपल्याला मेसेज मिळतोय. काय सांगाल? भारताचे 200 जिल्हे आज नक्षलग्रस्तांनी व्यापलेले आहेत, त्यांना ही व्यवस्था उलथून टाकायची. नक्षलवाद आहे, दिस इज द सिंगल मोस्ट इंटरनल सिक्युरिटी चॅलेंज असं पंतप्रधान त्यावेळी बोलले. त्यामध्ये डीजीपी कॉन्फरन्स मध्ये बोलले होते. मी होतो तिकडे, पार्टिसिपेट करत होतो आणि ते खरं आहे. 40% ऑफ द इंडियन जॉग्राफी इज अंडर देअर कंट्रोल. आणि नक्षलवादाबद्दल खूप जास्ती माणसांना ते काय प्रॉब्लेम काय आहे ते अजून कळत नाहीये. ते लोक म्हणतात ते आदिवासींचा प्रॉब्लेम सोडवायला आलेला आहे आणि आदिवासींचं एक्सप्लॉयटेशन बंद करायला आलेलं आहे. ते कोणतरी रॉबिनहुड आहे, ते इतरांच्याकडे रॉब करून ते गरिबांना वाटप करतात असं ते लोकांनी त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतलेला आहे. खरं म्हणजे माओइझम म्हणजे तेच आहे की बाय द यूज ऑफ बंदुकीच्या आधाराने सरकार बदलायचं आहे. दे वॉन्ट टू कॅप्चर दी पॉवर विदाउट गोइंग थ्रू दी बॅलेट पेपर. ते स्वातंत्र्य दिन साजरा करत नाहीत, प्रजासत्ताक दिन साजरा करत नाहीत, या देशाची कुठली व्यवस्था मान्य करत नाहीत, निवडणुकीत मतदान करू देत. करेक्ट. आणि माओ हे पण सांगून गेले की तुम्ही बंदूक वगैरे काय विकत घ्यायला गरज नाहीये, सरकारच्या आर्मरी तुमच्या आर्मरी समजून घ्या. सो कोरापूट जिल्ह्यामध्ये ते पोलीस कंप्लीट आर्मरी होता, 2300 बंदूकच्या साठा ते संपूर्ण घेऊन गेले. ते जेहानाबादच्या जेल त्यांनी तोडून 3600 लोकांना सोडवले होते. आणि ते आता दंडकारण्य एरियामध्ये दंतेवाडामध्ये 77 पोलीस कर्मचाऱ्यांना, सीआरपी कर्मचाऱ्यांना त्यांनी मारले. आता झारखंडमध्ये काही लोक 17 लोकांना मारले. त्यांच्या अंगामध्ये शस्त्रक्रिया करून आयईडी लावलेला आहे आणि आयईडी डेड बॉडीच्या खाली ठेवला होता, ते उचलला तर ब्लास्ट होईल.
एवढं सगळ्या अल कायदाच्या टेक्निक वापरायला ते सुरुवात केलेलं आहे. फॉरेन कंट्रीमधून त्यांना सगळे टेक्निक वगैरे त्यांना मिळतो आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.